की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, दिलं. आता आणखीन काय पाहिजे? आता आरक्षण हिसकूनच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं. बघू आता आम्हाला कोण अडवतोय आणि मराठ्याला आरक्षण कसं येतंय. अरे काय कोण अडवतंय तुला? पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, अंतरवली काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर. लांब तोंडाचा उंट जर आमच्या पालामध्ये घुसायचा प्रयत्न करत असेल, आमचं पाल उद्ध्वस्त होणार असेल, आमच्या आंदोलनात दंगल घडवायचं षडयंत्र रचलं देवेंद्र फडणवीस अशी लोकांत चर्चा आहे, अशी आम्हाला शंका पण येते. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेतील. उद्या दलित समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर दलित समाज गप्प नाही बसत. इथं जर उभा राहायला जागा नाही, बैठक उद्या आहे. आजच जर इथं 15-20 हजार लोक जमलेत तर याच्यावर फडणवीस साहेबांनी समजून घ्यावं. मराठा समाज मुंबईत किती घुसू शकतो हे एका गावात, फक्त नांदेड जिल्ह्यातल्या महारताळा गावातले जर इतके लोक जमलेत तर मराठे खवळून उठले. कारण फडणवीसांनी मराठ्यांचा अपमान केलाय, फडणवीसांनी मराठ्यांचा द्वेष केलाय, मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही हे स्वप्न फडणवीसांनी बघितलंय. आणि मराठ्यांनी स्वप्न बघितलं आता तर आरक्षण हिसकूनच घ्यायचं आणि मुंबईत घुसायचं. मराठा आणि कुणबी एक हे जी आर घेतल्याशिवाय मुंबई सोडायचे नाही, सगळे स्वरांची अंमलबजावणीशिवाय हटायचं नाही. हैदराबादचं गॅझेटियर घेतल्याशिवाय आम्ही सोडत नाहीत. आमच्या 8-9 मागण्यात त्या पूर्ण घेणार. पण आता आम्हाला अवमानित केलेच ना, आमच्या पोरांसाठी लढायचं फडणवीसांनी ठरवलंच नाही ना. आमच्या आंदोलनात दंगल घडवायचं षडयंत्र रचलं देवेंद्र फडणवीस अशी लोकांत चर्चा आहे, अशी आम्हाला शंका पण येते. आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा बोललेत की पोलिस बघून घेतील. आता आम्ही पण करायला लागलो. बघू आता आम्हाला कोण अडवतोय आणि मराठ्याला आरक्षण कसं येते. आम्ही 29 ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसीतूनच घेणार. अरे काय कोण अडवतंय तुला? पाहिजे तिथे तिकडे जालन्यात कर, अंतरवली काय सराटीमध्ये, मुंबईत कर, दिल्लीत कर. अरे लोकशाही आहे, कुठेही कर, परंतु नियमानं, ज्या संविधानानं तुम्हाला अशा प्रकारचा अधिकार दिलेला आहे, उपोषण करण्याचा, लोक जमवण्याचा, भाषण करण्याचा, त्या संविधानानं हे सुद्धा सांगितलेलं आहे की जे वेगवेगळे घटक आहेत त्याच्यावर एकमेकाने कुरुघोडी करता कामा नये. तेवढं लक्षात ठेव. बाकी मनोज जरांगे पाटील नेहमी उपोषण करतायत. 2 महिने झाले, 6 महिने झाले, त्याच्या मागण्या त्यात पूर्ण होत नाही. शासन मुद्दाम लक्ष देत नाही असं वाटतं. असं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं, दिलं. तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या अंत्या भागातून जे आहेत, ज्यांच्याकडे पूर्वीचे काही सर्टिफिकेट होते कुणबीचे, ते दिले. काय आता आणखीन काय पाहिजे? परंतु प्रत्येक घटक जो आहे हा आपापल्या गोष्ट आपल्या. आता उद्या दलित समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला लागलं तर दलित समाज गप्प नाही बसत, आदिवासी समाज गप्प बसत नाही, ओबीसी सुद्धा गप्प बसणार नाही. हे बघा, गावगाड्यामधल्या प्रत्येक गावामधली पोरं, प्रत्येक गावामधला आमचा तरुण वर्ग, गावगाड्यातली माणसं या ओबीसी चळवळीमध्ये सामील होतील, संघर्ष यात्रेमध्ये सामील होतील. आमच्या हक्क अधिकाराचं आरक्षण, या आरक्षणामध्ये जर कुणाचा लांब तोंडाचा उंट जर आमच्या पालामध्ये घुसायचा प्रयत्न करत असेल, आमचं पाल उद्ध्वस्त होणार असेल, पालामध्ये राहणाऱ्या छोट्या छोट्या घटकांना इथून पुढच्या कालावधीमध्ये हक्क अधिकार त्यांचे उद्ध्वस्त होणार असेल, तर गावगाड्यातले हे सगळे ओबीसी, सगळे भटके विमुक्त जाती जमाती एकत्र येतील आणि या महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्या लोकांना, मग ते विरोधक असोत अथवा सत्ताधारी असोत, आमदार असोत अथवा खासदार असोत, जे जे म्हणून शासन करती लोक आहेत त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही राहणार नाही.